गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकेचा होल तू इतके कळू दे थांबना. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात. आज आमचा वीकेंड आहे, माझी सुट्टी, आणि वीकेंड असल्यामुळे आज आमचे काहीसे प्लॅन्स आहेत आणि बेबी शॉवरसुद्धा 1 वीकवरती जवळ आला आहे. आता फक्त आणि फक्त 6 ते 7 दिवस राहिलेत हा वीक संपला की, कारण का आजचा वीकेंड हा सॅटर्डे आणि नेक्स्ट सॅटर्डेला लास्ट डे आणि नेक्स्ट संडेला आमचा बेबी शॉवर आहे. आणि आज आमचा ब्लॉग बनवण्याचं रिझन असं आहे की आज वीकेंड असल्यामुळे मला सुट्टी, आणि सुट्टीला आम्ही चाललो आहे नेक्ससला, सीवूड्सला, आणि थोडीफार शॉपिंग बाकी आहे आमची, आणि ते विचार केला की नेक्ससमधून करायची आहे. हर्षालीची पण शॉपिंग बाकी आहे थोडीफार, आणि माझ्या आईलासुद्धा काहीशा गोष्टी घ्यायच्या आहेत. ते फक्त हर्षालीला माहिती आहे काय घ्यायचं आहे, त्यांचं दोघांचं डिस्कशन झालं आहे. सो आज चला तुम्ही पण आमच्यासोबत नेक्ससला, आणि बघूया नेक्ससला आपण काय काय शॉपिंग करतोय, काय काय घेतोय आईसाठी आणि हर्षालीसाठी, आणि असंच छोटे मोठे गप्पा गोष्टी असतील जे तुम्हाला वाटेत कळेलच. बघूया हर्षाली काय करते. काय करते तू? एकटी एकटी काय खाते? पिस्ता. पिस्ता बनव. ड्रायफ्रूट संपले होते आमचे, जे काय सगळे ड्रायफ्रूट्स होते ते सगळे आम्ही वापरून टाकले लाडू बनवण्यासाठी. मग आता त्या दिवशी आम्ही मुंबईला गेलो होतो मस्जिदवरून सगळे ड्रायफ्रूट्स आणलेत. मी गेले होते. किती महाग आहेत पण, 2-2 हजार रुपये किलो. 2000 रुपये किलोचे बदाम, 2000 किलोचे काजू, पण टॉप क्वालिटी. लोकल मध्ये जर आपण काजू बदाम घेतले ना, पूर्ण एकदम पीठ पीठ दिसतंय बघ, मामरू बदाम. आणि आपल्याला आता ड्रायफ्रूट्स कंटिन्यू घ्यावाच लागतं. खा तू बिंदास. सगळ्यांना असं बोलतात ड्रायफ्रूट खाल्ल्याने पोरं गुडगुडीत होतात, चांगली होतात, त्यांचा ब्रेन शार्प होता म्हणून. हे खाल्ल्याने ब्रेन शार्प. खात राहा नुसती, सगळं खा. हे मी खूप खाल्लंय. जेव्हापासून प्रेग्नेंट आहे तेव्हापासून भिजून खाल्लंय. बाबू पण तसं झाला पाहिजे, बाबू किंवा बेबी जे काय होईल ते. मावशी आली वाटते, बेल वाजली. मावशी झाली बघ, बेल चालू आहे. या मावशी, आज कुठला कलर आहे? मग आज ग्रे का नाही घातला? पिंक पण आहे त्याच्यामध्ये. गॅस पाईपलाईन आली आमची शेवट, कारण का सिलेंडरने खूप जरा ऑकवर्ड वाटायचं. एवढा चांगल्या सोसायटीमध्ये आपण राहतो आणि सिलेंडर फायनली गॅस पाईपलाईन लावून झाले. रिस्क होता, पाईप असं ऑर्ड घ्यायला लागायचं ना, म्हणून. सप्टेंबरला 3 महिने. आणि आता जरा चांगलं केलं त्यांनी. पाईप वगैरे चेंज झाले त्याचे. स्टीलचे होते ना, पहिला कुठले होते? कॉपरचे होते, आता हे प्लॅस्टिक टाईप झाले, PVC. दुपारचे 2:30 वाजलेत आणि आम्ही आता रेडी झालोय जाण्यासाठी नेक्सस मॉलला. आणि हर्षालीने मस्तपैकी तोच ड्रेस घातला जो आम्ही मोमेंट मी नेक्स्टमधून घेतला होता. मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, कारण का पाऊस असल्यामुळे वेदर खूप जरा चेंज झाला, एकदम पूर्ण अंधार झालाय, काळोख झालाय पूर्ण, कारण का आज काय असं वाटतंय पावसाचा दिवस आहे. पण मोमेंट मी नेक्स्टचा ड्रेस खूप छान वाटतोय, मेटलिटी क्यूट वाटतोय एकदम. कलर पण खूप छान आहे आणि तिच्यावरती खूप चांगला असं उठून दिसतोय. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती मला, की तुम्हाला जर माझ्या लास्ट टू लास्ट बरेच 3-4 ब्लॉग्सच्या अगोदर मी ना झाड दाखवलं होतं, ज्याला मी खत टाकून सांगितलं होतं हर्षालीला की हे झाड पुन्हा जिवंत होईल. सो मी ते तुम्हाला दाखवतो किती मोठं झालंय परत. हे आहे जास्वंदाचं तेच झाड जे मी हर्षालीला बोललो होतो. ती तर बोलली होती हे मेलंय, हे झाड हे काढून टाका आणि याला फेकून टाका काढून, दुसरं आणा. पण मी त्याला खत टाकलं आणि प्रेमाने त्याला वाढवलं तर बघ कसलं झालंय. कळी पण आल्यात बघ, 2 दिवसांनी त्याला फुलं येतील आता. ते बघ, बोललो होतो ना होणारच. तुळस ऍक्च्युली ही तुळस मी लावलेली, म्हणजे आणलेली कुणालनी, पण झालं काय माहिती, अचानक खाली एक तुळस आली. म्हणजे आता तुम्हाला त्याचे जे तुरे असतात ना ते गळलेले दिसत असते, कारण का मी असं सकाळीच त्यांना क्लीन केले. हो, कारण पण नवरात्रीच्या वेळेस ना ते पूर्ण असं बहरलेलं आणि ते आपोआप आली. तर कुणाल मला बोलते तुझ्या मम्मीनी
बिया टाकलेल्या त्या कुंडीत हा. कामोट्यात असताना, त्याच्यावरती ती आता आली. आणि आम्हाला एवढं होतं तेव्हा आम्हाला वाटलं नाही की ती तुळस आहे, एवढी मोठी होईल. पण जेव्हा ती मोठी झाली ना तेव्हा त्याला तुरे फुटले, तेव्हा समजलं की तुळस आहे. वेदर बघू शकता तुम्ही, तुळशीची किती छाया आहे. तुळशी छाया असलेली खूप चांगलं असतं, पॉझिटिव्ह एनर्जी असते पूर्ण घरामध्ये. चल आता लेट नको करूया आपण. आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा देवी बसते आणि त्या देवीची ओटी तर आम्हाला यावर्षी भरायची नाही आहे, म्हणून आम्ही केळी घेतली आणि वर्गणीसुद्धा दिली. वर्गणी देतो आम्ही दरवर्षी, है ना. जेवणसुद्धा असतं, जेवण असतं 9 गेटच्या समोरच आहे, एंट्री गेटच्या समोर एकदम. आरतीला यायला नाही भेटत, आत्ताच वाळून घे. छान केलं डेकोरेशन, स्वीट अँड सिम्पल, है ना. संध्याकाळी गरबा सुद्धा असतो, पण आम्ही काय यावर्षी आमचा गरबा वगैरे सगळा विथरलाय. आमची पूजा वगैरे कंप्लीट झाली. आता आम्ही निघालोय जायसाठी नेक्ससला, शॉपिंग मोड. आणि अजून एकदा थँक्स मोमेंट मी नेक्स्टला एवढे चांगले कलेक्शन आम्हाला देण्यासाठी, कारण का खूप छान वाटतं ड्रेस, क्यूट वाटतं एकदम, परफेक्ट फिटिंग आहे. गाडी कशी चकाचक करून ठेवली आहे, चकाचकच असते, कारण का घाण गाडी आपल्याला पटत नाही. कपडे घाण असले तरी पण चालेल, पण गाडी घाण आवडत नाही अजिबात. चलो, आमच्या सोसायटीमध्ये लायटिंग वगैरे पण खूप सुंदर आहे. रात्रीची इथे गरबा असतो देवीच्या इकडेच, सगळे सोसायटीचे मेंबर. यावर्षी आम्हाला जाता येणार नाही, पण आम्ही नेक्स्ट वर्षी नक्कीच जाऊ. मी धरेन, तू नाच, तू धरेन, मी नाच. उद्या मी जाणार आहे पण कामोड्याला थोडासा डान्स करायसाठी. आणि माझा जेव्हा इथे संध्याकाळी 8:30 वाजता स्पीकर वाजतो ना, माझा जीव असा वर खाली, कारण सगळे स्पीकरचे आवाज आहेत ना ते सोसायटीमध्ये ऐकायला येतात. आणि एवढा जीव वर खाली होतोय ना, सिरियसली. असं ते एक वर्ष आपल्याला हे करायचं, सॅक्रिफाईस करायचं. एवढ्या लवकर हे दिवस येतील हेही वाटलं नाही. झालं लवकर, प्रत्येक गोष्ट वेळेत झाली चांगली असते. 30 ने 31 वयामध्ये पोरं होऊन नाही चालत, असं असतं. सगळ्या गोष्टी लवकर झालेल्या असतात, लवकर झालेल्या चांगल्या असतात. प्रत्येक गोष्टीला देवाने एक टाइम दिलाय, लग्न व्हायला, बेबीज व्हायला, परत बेबीज मोठे व्हायला, बेबीजची स्कूलिंग व्हायला, मग त्यांचं लग्न व्हायला. हो जर लेट लग्न झालं तर 55 होईपर्यंत माणूस मरून जातो. असं काही नाही, पण मी माझं 20s जगणार आहे. मी माझं 20s मध्येच आहे, अजून 30s मध्ये गेली. 30s मध्ये मी पण नाही गेलो अजूनपर्यंत. असं काय बोलतेस? मी जिम वगैरे सगळं जाणार आहे. जा. तर बेबी 6 मंथचा होते, आता तर सोसायटी मध्येच आहे. चलो. मॉलमध्ये पोहोचलो आहे, नेक्ससमध्ये बऱ्याच दिवसांनी आलो आणि आता शॉपिंगची स्टार्ट करेल मॅडम. पहिलं कुठे जायचं? पहिला आपण बट ऑब्वियस सँडल गेलं जाऊया इथं. कुठे जायचं पहिले? मेट्रोमध्ये, रिगलमध्ये, कुठे जायचं तुला? बघूया ना, म्हणजे लाईनमध्येच आहेत ना सगळे. चालेल, सो बघूया आपण कुठे चांगलं वाटतंय. चालेल, आणि तिथून घेऊया. ठीक आहे. रिगल आणि मेट्रो दोन्ही बाजूबाजूलाच आहे. सो पहिला आम्ही डिसाईड केलं मेट्रोमध्ये जाऊया. चल. आवडली का इथून बाहेरूनच? क्रॉक्स नको आहे आपल्याला, पार्टीवेअर पाहिजे. लेट्स सी. इकडे पण लेडीज. नवीन कलेक्शन आलं नाही असं वाटत नाही, कारण का ही जी चप्पल आहे इकडे मेट्रोमध्ये ती ऑलरेडी हर्षलीच्या पायामध्ये 6 महिने अगोदरपासून आहे ना. तरी बघूया दुसरं काय चांगलं आवडतंय का. सगळे पार्टीवेअर इकडे आहेत. इकडे बघ तुला कुठलं आवडतंय का. होतंय, पसंत पडतंय? नाही, एकही नाही. जे ऑलरेडी बघितलेले आहेत आपण. मेट्रोमध्ये काय नवीन आलंच नाही अजूनपर्यंत. आणि जास्त हिल होलं तर आपल्याला नको आहे. दाखव.
मध्ये नाही आवडली, सो आम्ही परत आलो रिगलमध्ये. बघूया रिगलमध्ये आवडते का. रिगलमध्ये बऱ्यापैकी कलेक्शन आहेत आणि हर्षदीला एक आवडली आहे, ती साईज आणायला पाठवली आहे ना. तू वाकू नको ना, त्यांना सांग ते देतील तुला हेल्प करतील. छान आहे. ही एक त्यांनी दाखवली, ही पण सुंदर वाटते. रिगलचे सँडल्स खूप कॉस्टली असतात, 5,000 6,000, त्याच्या खाली नाही. मिला उसका साईज. ही पण एक चांगली ऑप्शनला. अजून एक मागवली आहे साईज, ती बघूया. ती पण आणली. म्हणजे फ्रॉक मध्ये दिसत नाही, पाय पुढे. ती चांगली वाटते. 2690 है, 11% GST के हिसाब से डिस्काउंट भी मिलेगा. अरे कोई बात नहीं अंकल, डिस्काउंट नहीं रहेगा तो भी पसंद आएगा वो ले लेंगे. जो है ये कंपनी ओके. 50 के नीचे वाले पे 11% मिलेगा. 2950 के नीचे वाले पे छोटे. ओके. और बड़े अमाउंट पे? बड़े अमाउंट पे कुछ मिलते हैं. छान वाटते मला, ही आवडली. उठून पण दिसते और रिच लुक आता. हा पण अजून एक पीस आम्हाला छान भेटलाय. खूप छान आहे यार, म्हणजे ओकेजनली छान आहे ना. लग्न दिवाळी त्याच्यासाठी छान दिसते तो पण. छान वाटतोय ना. अंकल इसका एक पैर मंगाइए ना. हाँ मंगा. साइज बड़ा लाऊं ना. हाँ एक साइज बड़ा निकाल. क्या मस्त आहे. पॅटर्न खूप छान. आवडला. पॅटर्न मस्त. कुठला आवडला? आता पॅटर्न लास्ट वाला नाही, मला सेकंड वाला आवडलाय, जो आपण आता काढला ना तो. हा आवडला मला. लेडीज पर्स पण खूप आहेत बघ इकडे. ये डिस्काउंट मध्ये पण डिस्काउंट आहे 60%. ये 60 वाला ये बात है. माझी पण मोजडी इकडे आवडली मला, तर मी इथून घेईन. हाँ छान. ये कितने के अंकल? ये वाला ये है 3000, डिस्काउंट का 1200 में. इतना सस्ता. डिस्काउंट है ना. डिस्काउंट है. बहुत बढ़िया यार, इस पे खाली बैक पे बहुत बढ़िया. 3000 का 1200 में, वो भी रीगल का. रीगल में पहले आप आते तो आपको 1 महीने पहले डिस्काउंट. नहीं, हम लोग 6 महीने पहले आए थे शायद से यहाँ पे. मेंबरशिप है आपका? हाँ होगा. अगर एक्सपायर नहीं हुआ रहेगा तो रहेगा. हाँ नाम तो है. यहाँ से लेते हैं हम लोग. हाँ कुठली दाखव. तू ड्रेस मध्ये दिसत नाही. बॅग तर छानच आहे. ही छान वाटते हर्षाला. आपण सर्वांना पण विचारूया कोणाला कुठली आवडली ती कमेंट करून सांगा. ती आहे फर्स्ट वाली अंगुठावाली, फर्स्ट वाली स्लीपर सेकंड वाली. दोघांपैकी कुठली चांगली वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. मला तरी फर्स्ट वाली आवडली आहे. सगळे नंबर 1च बोलत आहेत. नंबर 1 पर्स पण घ्यायची ना. म्हणजे एवढा कमी याच्यामध्ये ब्रँड भेटतो तर कशाला सोडायचं. आणि त्याचबरोबर चप्पल पण फायनल झाली आमची. जी आवडलेली फर्स्ट चॉईस लास्ट चॉईस ना. चप्पल घेतो आम्ही. 60% ऑफ आहे पर्सवरती. 3000ची 1200ला. दाखव पर्स. हां मग तेच ते बोलले ना आम्हाला. खुश. बायको खुश. चप्पल घेतली रिगलमधून फायनली. आता कुठे इंच 5 मला हे घ्यायचं आहे, मोजडी घ्यायची आहे.
मोजडी मला जशी पाहिजे ना तशी मॉलमध्ये भेटेल की नाही आय डाऊट, बट स्टील बघूया कुठे भेटते. भेटली तर नक्कीच घेईन, नाही तर मग दुसऱ्याकडे कुठेतरी ट्राय करेन बाहेर. मग लोकल शॉपमधून घ्यावं लागेल. लोकल शॉपमधून घ्यावं लागेल. बरं तुझा ब्रँडेड, माझा लोकल शॉपमधून. कारण जसं तुम्हाला पाहिजे तसं ब्रँड वगैरे मिळत नाही ना प्रत्येक वेळी. ठीक आहे बघूया. चल लॅटिन क्वार्टर्समध्ये आपण लास्ट टाइम काय घेतलं होतं? बर्थडे आउटफिट. बर्थडे आउटफिट. बर्थडेसाठी वन पीस. तुझी शॉपिंग काय संपत नाही ना? तुला रोज आणलं तरी पण घेशील ना? असं काही नाही. ठेवायला जागा कमी झाली आहे घरामध्ये. चल मोचीमध्ये बघूया. माझं काय बोलतात त्याला, मोजडी. लेट्स सी. मोचीमध्ये पण असं पाहिजे तसं काही व्हेरिएशन्स नाही भेटलेत, व्हरायटीज नाही भेटलेत. बट एक इथे होता तो मी ट्राय करून बघतो. ब्राऊन कलरमध्ये त्याला आणायला सांगितलं आहे. लेट्स ट्राय दॅट. जे मला आवडलं आहे एवढे सगळे स्टॉक्समध्ये ट्राय करून बघूया कसं वाटतं. कट सॉक्स आहेत ना? क्या 24 डेज के अंदर आता हे काय गोष्टी म्हणून थोडं जाणवणार नाही. तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय ना? एक साईज छोटी घ्यावी लागेल. हे सगळे लॉक्स ते सगळे आता मोजडी वगैरे ते रेग्युलर घालू शकतो. हे कधी फॉर्मलमध्ये पण घालू शकतो ना आपण. कसला बॅड लक आहे ना माझा. जी साईज मला पाहिजे ती साईज भेटतच नाही आहे आणि त्यांच्याकडे पण अवेलेबल नाही. तो ट्राय करतायत बघायसाठी की कुठे भेटला तर ठीक आहे कुठल्या ब्रँड्सला. बरं असं तर बघूया. वीकेंड असला की लहान पोरांची इथे गंमत खूप असते, पण आम्हाला अजून 1-2 वर्ष थांबावं लागेल. हा ना. चिमू चेंबूरला नसते गेले तर चिमूला घेऊन आलो तर तिने मजा केली असते इकडे. इथे वीकेंडला प्रत्येक वीकेंडला काही नाही काहीतरी फंक्शन्स असतातच. जंगल जिराफ, एलिफंट, स्नेक, एनाकोंडा, बियर, झेब्रा, हॉर्स, कॅमल, टायगर, लायन, रायनोसरस. रायनो पण आहे तिकडे खूप आहे. रायनोसरस. अरे यार माझा बॅटलॉग बघ ना किती. मोचीमध्ये पण नाही भेटला. आता इंक 5 मध्ये बघूया एकदा लास्ट तिकडे, नाहीतर मग चलो कामोटे. इंक 5 मध्ये लास्ट ट्राय करूया. आता आपल्याला भेटतंय की नाही ते बघूया. लेट्स सी. ह्यांच्याकडे बरेचसे कलेक्शन आहेत अवेलेबल न्यू अरायवल्समध्ये. सो मी 1 बाय 1 ट्राय करून बघतो की आपल्या है ना आपल्या कुर्त्यावरती कुठला जाईल तो बघूया. पकड. हिला रिगलमधून चप्पल घेऊन पण हिचा पोट नाही भरलाय. हिने इथे काढली आहे पण काय चप्पल आहे. छान वाटते. माझ्याकडे अशा टाईपची होती म्हणजे अशी वेजेस मध्ये बॉक्स टाईप मध्ये लग्न आधी पॅटर्न घ्यायची आहे. हा एक्सप्रेशन्स बघायचे तुझ्या फेसवरचे. घ्यायची आहे का? हे काय पण बोल. रिगलच्या चप्पल समोर हिच्या या चप्पल समोर रिगलची चप्पल फेल आहे. हा काय पण बोल. आपली चुकी झाली ही बघ. म्हणून मम्मी जे कॅरी वापरते ना ती वापरायची. 4 शॉप फिरायचे. कसली वाटते. नाही 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 तीच घ्यायची पण हवी आहे तुला. हां 2500ला 3000. चल घेऊन टाक. मला जी आवडली होती ना म्हणजे जी मी ट्राय करायसाठी बाहेर काढली होती ती मला असं वाटलं की मला आवडेल, पण ती जेव्हा पायात घातली ना तेव्हा तुम्हाला दाखवायची पण इच्छा नाही झाली माझी. एवढी बेकार वाटत होती आणि आता पस्तावते रिगलमधून घेतली म्हणून. परमिशन भेटल्या लगेच तिने साईज आणायला पाठवलं. बा आता तिला पस्तावा होतो ना रिगलमधून घेतली तर. हां
पस्ताव होता ना उगाच रिगल मधून घेतले. माझी एक चप्पल राहिली बाजूला, मॅडमच्या 2-2 घेऊन झाल्यात. का ठीक आहे, पण एक काम कर ना, दिवाळीला एक चप्पल घाल, एक दिवाळीला घाल, ठीक आहे. मॅडमची ना आता शॉपिंग झाली आहे आणि तिला डोसाचे डोळे लागलेत. डोसा सीफूड मॉलच्या समोर चांगला भेटतो तिरुपती डोसामध्ये, पण गाडी लावायला जागा नसल्यामुळे तिला बोललो मालगुडीमध्येच घेऊया आपण, सीफूड्समध्येच. मसाला डोसा, इडली, डोसा, सांबार, चटणी चटणी खाल्ला असता, आवडीने खाल्ला असता. वीकेंडला एवढी गर्दी आहे ना, पूर्ण गच्च भरलाय मॉल. आम्ही मालगुडीच्या समोरच सीट पकडली, कारण का जास्त लांब फिरवायला नको, कारण कॉफी घेतली आहे मी, ती कॉफी सांडेल ना जरा. आमची ऑर्डर आली आहे. इथं कॉफीचं ऐकण्यामध्ये थोडीशी मिस्टेक झाली, माझी कॉफी त्यांनी ऐकलीच नाही, आता स्टारबक्सची प्यायला लागेल. पायनॅपल शिरा एवढी क्वांटिटी, ठीक आहे. बापरे, आता कॉफीचा खर्च वाढला ना, स्टारबक्सची प्यायला लागेल आपल्याला. आता ही द्या, त्यांनी दिली नाही 100 रुपयावाली. जाऊ दे चल. डोसा पण यातला घ्या अर्धा. घेऊ चल, टेस्ट करून बघूया. खाऊन झाला, आता आईला घ्यायचं आहे लिपस्टिक. मग नायकाला जाऊया, कारण आईला जास्त ब्रँडेड आणि महाग नको आहे, म्हणून ती बोलली नायकामधून घेऊन ये. नायकाचे स्वस्त असतात. मला सांगू, मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला नायकाचे लिपस्टिक नाही आवडत. ॲक्च्युली मला नाही आवडत, पेंटेड असतात, पण मला नायकाचा जो के ब्रँड आहे ना त्याच्यामध्ये बघायचं लिपस्टिक. पण आता सध्या आईपुरतंच बघूया आपण. मी इन्फ्लुएन्सरचं बघितलेलं, केचे ब्रँड चांगलं आहे. ठीक आहे, चल नायका, चलो नायका. आईला पाहिजे लाईट पिंक, के ब्रँड, नायका. कोणचा वाला बघा ते डिसाईड करू. लाईट डार्क पहिल्यावालाच लाईट वाटतं मला. फर्स्ट वन काय आई पुरतच घे. घेतला आम्ही लाईट पिंक. आईची नेल पण एकदम पटकन घेतली 5 मिनिटात. लिपस्टिक सॉरी 5 मिनिटात घेतली. 5 मिनिटात, कारण तिने मला सांगितलेलं मला शेड कुठला पाहिजे, के ब्रँड. आणि मी बोलली के ब्रँड मध्ये चांगले मिळतात नायकामध्ये, आणि जास्त असे ड्राय पण नाहीये, पेंटेड सारखं. स्वस्त पण आहे. मी लिपस्टिक मला आवडतात, स्वस्त पण आहे. तिला पण तसं घेतलं. स्वस्त पण आहे, 1000 रुपीज मध्ये लिपस्टिक. 1000 स्वस्त आहे, तुझे 3-3, 4-4 हजाराचे आहेत. मग कॉफी पियायची राहिली होती. स्टारबक्स अच्छी जगह कोई नाही. चला, बायकोला स्टारबक्सला यायलाच लागतं नेक्ससला आले की. बसायला जागा नाही, आम्ही घेऊन गाडीमध्ये जाऊ. कॅफे मोक्का, हॉट मोक्का. स्नॅक्स हवे काय? काहीच नको. चेतकची शेवपुरी. वा, तुझ्या तोंडाला चव जाम आहे. डोसा खाल्लास, शिरा खाल्लास, कॉफी झाली, आता चेतकची शेवपुरी. नाईस. कॉफी गाडीतच पिणार आता. वा, हे सामान माझ्याकडे दिलं आहे, स्वतः मस्त कॉफी देऊन चालली आहे फोनवर बोलत बोलत. नाईस. सीवूड्सला ना डीमार्टच्या समोरच एक चेतक करून एक स्वीट पॉईंट आहे, आणि इकडची शेवपुरी, कधी कोणी आमचा ब्लॉग बघून इकडे आला तर नक्कीच इकडे शेवपुरी ट्राय करा. चेतक स्वीट पॉईंट, यांची शेवपुरी खूप भारी असते. अँड दॅट इज नेक्स्ट टू डीमार्ट इन सीवूड्स. आतून कुपन घेऊन तुम्हाला इकडे कुपन द्यावं लागेल शेवपुरीसाठी. येलो भाई, एक शेवपुरी खाना या खाने काय मीडियम बनाव. शेवपुरी घेतली मॅडमची. जातो आता, गाडीतच घेऊन आलो, उतरायला नको तिला सारखं सारखं. अजून काय बाकी आहे तर आताच सांग, काय हवं असेल अजून तर. तू वाजले पोचता पोचता, आणि सोसायटीमध्ये छान असे गेम चालू आहेत लहान पोरांचे. संध्याकाळचे 7 वाजले आणि आम्ही एक्झॅक्ट टायमावरती पोचलो दिवा लावायच्या. आणि आमची दिवाबत्ती सुद्धा झाली.
7ला 10 मिनिटं कमी असताना पोहोचलो. कसं वाटलं दिवस आजचा शॉपिंग करून? मस्त गेला आजचा दिवस आणि खूप छान होता. छान शॉपिंग झाली माझी ॲज युज्युअल. माझी नाही झाली पण मी लवकरच करेन. पण तो करेल, तो परस्पर करणार आहे जाऊन. आणि खाली तर तुम्ही बघितलास किती छान. ह्याच्यानंतर अजून 8:30 वाजले की अजून छान प्रोग्राम स्टार्ट होतील पण आम्ही नाही जाऊ शकत. सो असं होता आजचा आमचा ब्लॉग. माझे सँडल्स कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. एक सोडून दोन एक सोडून रिग्रेट मला होतोय. असं काय ना रिग्रेट करू. 2-2.5 काय नव्हतं पण ठीक आहे जाऊ दे म्हटलं. घेऊया आपण आणि इथेच आम्ही ब्लॉग आजचा एंड करतोय. सो भेटूया आता आपण डिरेक्टली नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग बेबी शॉवरचा नसणार आहे. अधूनमधून काहीतरी ब्लॉगिंग आम्ही करू छोटा मोठा. जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ब्लॉग कसा वाटलाय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बाय एव्हरीवन.